नमस्कार मित्रांनो, मी गोंदिया मॅथ्सवाला तुमच्या समोर गणिताचं दुसरं टॉपिक म्हणजे आपला भाग क्रमांक 1 झाला होता. आज आपण पाहूया भाग क्रमांक दुसरा म्हणजे लसावी आणि मसावीवर आधारित प्रश्न. मागच्या व्हिडिओला तुम्हाला सांगितलं आहे की पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षेमध्ये जसे की तलाठी भरती, आरोग्य भरती व विभाग भरती या भरतीमध्ये अनेकदा तुम्हाला मसावी व लसावी या टॉपिक वरती बरेच असे क्वेश्चन आहेत तुम्हाला दिसले असेल. तर वेळ न गमावता आजच्या आपण आमचा दुसरा भाग मसावी व लसावी यावर आधारित प्रश्न पाहूया. तर आजचा पहिला प्रश्न असा आहे की आता तुम्हाला जर माहित असेल की लसावी आणि मसावी काय होते, मी मागच्या व्हिडिओला सांगितलं आहे की लसावी व मसावी काय आहे. तर आजचा पहिला प्रश्न जो आहे हा आहे की 2, 3, 4, 5, 6 आणि 15 या संख्यांनी भागले असता प्रत्येक वेळी एक बाकी उरते अशी मोठ्यात मोठी संख्या 3 अंकी संख्या कोणती. तर आपल्याला 3 अंकी संख्या काढायची आहे, म्हणजे मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या. आता तुम्ही जर विचार केला असता तर सर्वात मोठी 3 अंकी संख्या किती, तर सर्वात मोठी 3 अंकी संख्या 999 ही आहे. तर आता इथं काय करायचं, तर पहिल्यांदा हे जे नंबर दिला आहे म्हणजे 2, 3, 4, 5, 6, 9 आणि 15 या संख्यांचं पहिल्यांदा लसावी काढायची आहे. कशी काय काढायची आहे, तर लसावी काढायची आहे. आता लसावी कशी काढणार, तर पहिल्यांदा हे नंबर लिहून घ्या, म्हणजे 2, 3, 4, 5, 6, 9 आणि 15. आता या सर्व नंबरना कोणत्याही एक नंबरने भाग जातो का असे बघा. तर इथं जर आम्ही पाहिलं तर ही मूळ संख्या आहे आणि मी म्हटलं आहे की मूळ संख्या जिथं असेल त्या संख्येला कोणत्याही कॉमन नंबरने भाग जात नाही, किंवा असं म्हणा की इथं सम आणि विषम असे नंबर दिला आहे तर इथं कोणत्याही कॉमन नंबरने भाग जात नाही आहे. तर आम्ही काय करू, तर पहिल्यांदा ज्या नंबरला कोणत्याही एका नंबरने भाग जात असेल त्या नंबरला पहिल्यांदा भाग देऊ. तर इथं तुम्ही बघत असाल तर 2, 4, 6 या नंबरला 2 ने भाग जात आहे, तर इथं 2 ने पहिल्यांदा भाग देऊन द्या. तर 2 1 2, मग इथं भाग जात नाही म्हणून 3 जसेचे तसे लिहा. त्यानंतर 2 2 4, त्यानंतर 5 ला भाग जात नाही आहे. आता 3 2 6, 9 ला भाग जात नाही आहे आणि 15 ला पण भाग जात नाही आहे. आता इथं 3 ने भाग जात आहे तर 3 ने पहिल्यांदा भाग देऊन द्या. तर 1 3 1 3, इथं 2 ला भाग जात नाही आहे, 5 ला पण नाही, 3 1 3, 3 3 9, 3 5 15. आता इथं 5 या संख्येला कॉमन 5 ने भाग जात आहे म्हणून 5 ने भाग द्या, म्हणजे 1 1, 2 ला भाग जात नाही, 5 1 5 1, 3 ला भाग जात नाही आणि 5 1 5. आता मी म्हटलं आहे की आता या 2 नंबरला इथं 2 ने भाग जात आहे आणि इथं 3 ने भाग जात आहे, तर कॉमन कोणत्याही नंबरने भाग जात नाही म्हणून हे सर्व नंबरचे आपल्याला काय करायचंय, गुणाकार. म्हणजे आपल्याला काय मिळेल, तर लसावी मिळेल. तर 3 2 6, 6 5 30, 30 3 90 आणि 90 2 180, म्हणजे 180 का निघाली आहे लसावी. पण आपल्याला म्हटलं आहे की मोठ्यात मोठी 3 अंकी संख्याला या संख्यांनी भाग द्यायचा आहे. आता कसं करायचं, तर पहिल्यांदा 999 इथं लिहा आणि 180 ने या संख्याला भाग देऊ. आता 180 ने भाग देऊ, किंवा असं म्हणा की या आता त्याच्या शॉर्टकट पण सांगणार, पण इथं पहिल्यांदा 180 ने इथं भाग देऊ 399 ला. तर किती वेळा, तर 5 वेळा जाईल. तर 18 5 90 म्हणजे 900. उरलं किती, तर 99 उरलं आणि 99 इथून मायनस करायचं आहे 999 मधून. तर 999 मध्ये 99 जर मायनस केलं, 99 मायनस केला तर किती उरेल, तर 900 उरेल. त्यामध्ये किती, एक बाकी उरते असं म्हटलं आहे, तर इथं एक प्लस करायचं आहे, म्हणजे आपलं फायनल आन्सर जे आहे ते 901, म्हणजे आपला पर्याय नंबर 1 होणार आहे. आता याच्यावरून जर शॉर्टकट तुम्हाला पाहायचे आहे तर शॉर्टकट कसं करायचं, तर शॉर्टकट असं आहे की पहिल्यांदा पूर्ण ऑप्शन जेवढं ऑप्शन आहे तेवढं लिहून घ्यायचं, म्हणजे 901, 999, 990 आणि 991. नंतर सर्व नंबर मधून एक एक मायनस करायचं. सर्व नंबर मधून एक एक मायनस जर केलं तर इथं 900
इथं 998, इथे 989 आणि इथं 990. आता या संख्येमध्ये तुम्ही जर बघत असाल तर इथं 180 या संख्येने कोणत्या नंबरला पूर्णपणे भाग जात आहे, तर 180च्या पटीत कोणता नंबर आहे, तर 180च्या पटीत फक्त 900 हा आहे, म्हणून आपला पर्याय नंबर 1 हा बरोबर असणार. आणि इथं जर बघितलं तर 18 ने भाग जात आहे पण 180 ने भाग जात नाही, म्हणून हा पर्याय म्हणजे पर्याय नंबर 4 होणार नाही. इथे 180 ने पूर्णपणे भाग जात नाही आहे, म्हणून हा पण आपला पर्याय होणार नाही. आणि इथं पण दुसरा नंबरचा पर्याय होणार नाही, म्हणजे आपला पर्याय नंबर 1 हा बरोबर असणार. नंतर पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न असा आहे की 2, 3, 5, 6, 6, 8 आणि 9 या संख्यांनी निशेष भाग जाणारी लहान वर्ग संख्या आपल्याला काढायची आहे. आता लहान वर्ग संख्या म्हणजे काय, तर वर्ग संख्या म्हणजे ही पण इथं तुम्ही बघत असाल 900 ही पण एक पूर्ण वर्ग संख्या आहे, इथं पण 1600 एक पूर्ण वर्ग संख्या आहे, इथं 1225 एक पूर्ण वर्ग संख्या आहे आणि 3600 ही पण एक पूर्ण वर्ग संख्या आहे. तर कसं काढायचं, तर पहिल्यांदा पूर्ण नंबर लिहायचे आहे, म्हणजे 2, 3, 4, 5, 6, 8 आणि 9. यानंतर जसं सांगितलं आहे तसंच काढायचे आहे आपल्याला. पण इथं एक बाब लक्षात ठेवण्यासारखी अशी आहे की इथं वर्ग विचारलाय आणि वर्ग काढताना जोपर्यंत शेवटी 1 1 1 असे उरत नाही तोपर्यंत आपल्याला काढायचं आहे. म्हणजे कसं, तर सर्वात लहान संख्येने या संख्येला पहिल्यांदा भाग द्यायचा आहे, म्हणजे 2 नी भाग देऊ, 2 1 2 म्हणजे 2 1 2. आता इथं भाग जात नाही म्हणून 3 जसेच्या तसे, इथं 2 दुनी 4, 5 ला भाग जात नाही, 3 दुनी 6, 4 दुनी 8 आणि 9 जसेचे तसे. आता इथं 2 ला पण आणखी इथं 2 आहेत, 2 नी भाग देऊ, तर 1 3 ला भाग जात नाही आहे, 2 1 2, 5 ला पण नाही, 3 ला पण नाही, 2 दुनी 4 आणि 9 जसेचे तसं. आता 2 नी आणखी आहे इथं लहानात लहान शोधायचे आहे, म्हणजे 1 इथं 3 इथं 1 इथं 5 इथं 3 इथं 1 आणि इथं पण 9. आता 3 ने भाग जात आहे तर 3 ने द्यायचे आहे, 1 1 1 5 येईल, इथं 1 येईल, इथं 1 आणि इथं 3. आता 3 ने आणखी जात आहे तर 1 1 1 5 1 1 1. आता 5 नी जात आहे म्हणून 5 नी, तर 1 1 1 1 1 1 1. अशा प्रकारे जोपर्यंत आपल्याला शेवटी 1 1 मिळणार नाही तोपर्यंत भाग द्यायचा आहे. नंतर काय करायचं, म्हणजे यांची जोडी बनवायची. कशी जोडी बनवायची, 2चा गुणाकार 2 नी करायचा, म्हणजे या दोन्हीची जोडी आहे तर इथं 2 × 2 लिहायचे आहे. आता या संख्येची जोडी इथं आहे का नाही, तर याची जोडी नाही आहे तरी पण इथं जोडी बनवून लिहायची. आता 3 ची जोडी आहे तर ठीक आहे, 3 ची जोडी लिहून घ्या. नंतर 5 ची जोडी नाही म्हणून 5 ची जोडी पण बनवायची आहे आणि यांचा गुणाकार जो येईल तोच आपला आन्सर होणार. म्हणजे किती, तर 5 5 25, 25 दुनी 50, 50 दुनी 100, 100 दुनी 200, 200 दुनी 400, 400 × 3 केलं तर 4 3 12 म्हणजे 120 आणि 120 म्हणजे 1200 आणि × 3 केलं म्हणजे 3600. तर आपला पर्याय जो आहे हा पर्याय नंबर 1 बरोबर होणार, म्हणजे आपला पर्याय 1 आहे. असंच प्रश्न तुम्हाला पोलीस भरती किंवा इतर सरळ सेवा भरतीमध्ये विचारत असतात. तर आता पुढील प्रश्न आपण पाहूया. तर पुढील प्रश्न अशा प्रकारे आहे, म्हणजे की अशी लहानात लहान संख्या शोधा जिला 15 ने भागल्यास बाकी 5 उरते, 21 ने भागल्यास बाकी 11 उरते आणि 28 ने भागल्यास बाकी 18 उरते. अशा प्रश्नामध्ये तुम्हाला काहीच नाही, फक्त थोडासा लॉजिक लावायचा आहे. म्हणजे कसं, म्हणजे 15 ने कोणत्याही संख्येला जर भागलं तर किती उरत आहे, 5. म्हणजे कॉमन किती आहे, 10 इथं, म्हणजे 15 मधून 5 मायनस करायचे आहे, उरलं किती, 10. इथं जर तुम्ही बघत असाल तर 21 मधून 11 गेले तर किती उरेल, तर 10 उरेल. आणि 28 मधून जर 18 मायनस केलं तर किती उरेल, तर 10. म्हणजे 10 तिन्ही वेळा 10 कॉमन येत आहे, बरोबर का नाही. तर आता कसं करायचं, तर या सर्व संख्यामध्ये 10 10 पुट करायचं आहे. म्हणजे सोपा तुम्हाला पर्यायामधून कसं काढता येतील, तर 200, 830
नंतर 410, नंतर 210. आता यामध्ये जी कॉमन नंबर 10 आलाय याला प्लस करायचं म्हणजे बेरीज करायची आहे इथं. तर बेरीज करून घेऊ. तर बेरीज केल्यानंतर असे समजून येत आहे की इथं 210 होत आहे, इथं 840 होत आहे, इथं 420 होत आहे, इथं 220 होत आहे. आता पर्यायामधून असं समजून येत आहे की या नंबरनी या कोणत्या संख्येला भाग जात आहे. तर तुम्हाला कळेल की 21 ने या संख्येला भाग जात आहे, या संख्येला भाग जात आहे, पण या संख्येला भाग जात नाही आहे. आणि 21 ने या पण संख्येला भाग जात आहे, बरोबर का नाही. तर आपला पहिला ऑप्शन जो आहे म्हणजे चौथा ऑप्शन हा कपला. यानंतर आपल्याला 15 ने भाग द्यायचा आहे. आता 15 ने भाग दिलं तर 15 एक 15 उरलं किती, तर 6 उरलं, 15 60 म्हणजे या संख्येला 15 ने भाग जात आहे. इथं 15 5 75 उरलं किती 9 आणि 15 9 90 याला पण जात आहे. आणि इथं 15 दुनी 30 किती उरलं 12 15 190 म्हणजे 15 ने पण भाग जात आहे. आता 28 ने भाग जर दिलं तर 28 ने या संख्येला भाग जातो का पूर्णपणे, तर नाही. तर हा आपला ऑप्शन होणार का, नाही. आता इथं बघा या संख्येला जात आहे का, तुम्ही असे बघू शकता कसे 840 भागिले 28. तर 28 तिरी किती होणार, तर 8 तिरी 24 चे 4 उरलं 2 3 दुनी 6 आणि 2 8. इथं उरलं 0 0 म्हणजे या संख्येला पण 28 ने भाग जात आहे ना, या संख्येला जाते का, तर बघून घेऊ. तर 420 ला 28 ने भाग जात आहे का, तर 28 एक 28 उरलं किती 4 आणि इथं किती उरेल तर 1 आणि 0. आता 5 वेळा जात आहे. 28 पंचे 140. आता दोन्ही संख्याला 28 ने भाग जात आहे. आता इथं का विचारलं आहे की लहानात लहान संख्या शोधायची आहे. आता लहान संख्या 2 मधून कोणती, तर 420 ही लहान संख्या आहे आणि 480 मोठी संख्या आहे. म्हणून आपला जो पर्याय होणार तो 410 होणार. अशा प्रकारे तुम्ही एक ऑप्शन मधून लॉजिक लावून पण इथं सॉल्व्ह करू शकता. किंवा जर तुम्हाला असं करायचं नसेल तर तुम्ही कसं करू शकता, तर कसं करायचं, तर पहा इथं तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की कॉमन तर 10 येत आहेच, पण 10 आल्यानंतर कसं करायचं, तर जी संख्या दिलेली आहे म्हणजे कोणती कोणती, इथं 15 दिली आहे, इथं 21 दिली आहे आणि इथं 28 दिली आहे. या तिन्ही संख्याचं तुम्हाला लसावी काढायचं आहे. आता लसावी कसे काढणार, तर या तिन्ही संख्याला कोणत्याही एका कॉमन नंबरने भाग जात आहे का, नाही. तर 3 ने तुम्ही या दोन संख्येला भाग देऊ शकता म्हणजे 3 5 15 आणि 7 3 21 आणि 28 जसेच्या तसं. आता 7 ने या दोन संख्येला भाग जात आहे म्हणून 7 ने भाग द्यायचे आहे. 5 ला भाग जात नाही म्हणून जसेच्या तसे लिहायचे आहे. आता 7 ने एक वेळा आणि 7 च्या 28. आता या कॉमन नंबरने कोणत्याही संख्येला भाग जात आहे का, नाही. तर या सर्व नंबरचा आम्ही गुणाकार करू. तर 4 पंचे 20 आणि 20 इंटू 7 केलं तर 140 आणि 140 ला जर 3 ने गुणाकार केलं तर किती, तर 420 होत आहे. आणि कॉमन आपलं किती आलं होतं, तर 10 म्हणजे इथून 10 मायनस करायचं आहे म्हणजे 410 आपला आन्सर बरोबर असणार. म्हणजे ऑप्शन नंबर 3 हा आपला पर्याय बरोबर होणार. यानंतर लगेच दुसरा प्रश्न पाहूया. तर आपल्या जवळ आता हा एक लहानसा क्वेश्चन आहे म्हणजे जो मागचा क्वेश्चन जसा होता तसाच क्वेश्चन हा पण आहे. आता इथं पण म्हटलं आहे की अशी लहानात लहान संख्या शोधा जिला 12 ने भागल्यास बाकी 7, 15 ने भागल्यास बाकी 10 उरते आणि 18 ने भागल्यास बाकी 13 उरत आहे. तर आता इथं कसं म्हणजे मागच्या प्रश्नासारखं जर केलं आम्ही तर 12 मधून 7 वजा केलं तर किती उरेल, तर 5 उरेल. नंतर 15 मधून 10 मायनस केला म्हणजे वजा केला तर 5 उरेल. आणि इथं पण 18 मधून जर 13 मायनस केलं वजा केलं तर किती उरेल, तर 5 उरेल. म्हणजे कॉमन किती उरत आहे, तर 5 उरत आहे. आता मागच्या प्रश्नासारखे जर आम्ही केलं तर कसं होणार, तर यामध्ये सर्व नंबर मध्ये प्लस करायचं आहे म्हणजे 355 च्या जागी होणार 360 आणि इथं होणार 90, इथं 270 आणि इथे होणार 180. बरोबर का नाही. आता आपल्याला कसं करायचं आहे, या 12 नी भाग जात आहे का कोणत्या संख्येला जात आहे, तर 12 नी या संख्येला भाग जात नाही म्हणून आपलं पर्याय नंबर 2 तर चुकलं. आता यानंतर या संख्येला 12 ने भाग जात आहे का पूर्ण, तर तुम्ही देऊन पण पाहू शकता. म्हणजे कसं 12 दुनी 24 उरलं किती 3 म्हणजे या संख्येला भाग नाही जात आहे म्हणून ही
तिसरा पण ऑप्शन आपला कपलं. आता या दोन्ही संख्येला जात आहे. आता पहिल्या संख्येला तर गेलं, आता दुसऱ्या संख्येने ट्राय करा. तर इथं तुम्ही बघत असाल म्हणजे 15 दुनी 30 उरलं किती 60 आणि 15च्या 60 म्हणजे या संख्येला 15ने भाग जात आहे आणि इथं या पण संख्येला 15ने भाग जात आहे, बरोबर का नाही. आता 18ने भाग जातो का, तर 18 दुनी 36 हो जात आहे, या संख्येला पण जात आहे आणि 18 एक 18 म्हणजे या संख्येला पण इथं विचारलं काय आहे की लहान संख्या शोधा. तर यामधून दोन्ही पैकी कोणती लहान आहे, तर 180 लहान आहे म्हणजे आपला पर्याय नंबर 4 हा बरोबर होणार. अशा प्रकारे तुम्हाला पोलीस भरतीला असे लहान क्वेश्चन तुम्हाला विचारत असतात, तर अशा प्रकारे तुम्हाला सोडवायचं आहे. यानंतर लगेच आपल्याला प्रश्न दिसत आहे की एका संख्येने 9 ने भागल्यास, एका संख्येला 9 ने भागल्यास बाकी 8 उरते आणि 10 ने भागल्यास बाकी 9 उरते. आता तुम्हाला फसवेल कसं, तर इथं दुप्पट विचारलाय म्हणजे दुप्पट किती होणार. आता जर दुप्पट म्हटलं तर काही घाबरण्याची काही गोष्ट नाही आहे. तर इथं जसं आम्ही लसावी काढली तशीच आपल्याला लसावी काढायची आहे आणि जर कॉमन काही उरत आहे तर ते कॉमन म्हणजे मागच्या प्रश्नाला जसं केलं आहे तसंच करायचं आहे इथपर्यंत. नंतर जो पण आन्सर आला त्या आन्सरला आपल्याला दुप्पट करायचे आहे, फक्त ज्याला एवढंच आहे. आता कसं, तर 9 मधून 8 गेलं तर किती उरलं 1 आणि 10 मधून 9 गेलं तर किती उरलं तर 1 म्हणजे 1 कॉमन उरत आहे म्हणजे 1 इथं काय करायचं आहे तर इथं प्लस करायचं म्हणजे 8 मध्ये 1 मिळवलं तर किती होणार 90 आणि इथं 1 मिळवलं तर किती होणार तर 179, इथं 181 आणि इथं 143. आता इथं 9 ने तर सोडून द्या, पण 10 ने कोणत्या संख्येला भाग जात आहे, तर हीच एक संख्या आहे जिला 10 ने भाग जात आहे. म्हणजेच आपलं जे आन्सर होणार म्हणजे आन्सर 89 होणार. परंतु इथं विचारलं काय आहे की दुप्पट कोणती संख्या होणार म्हणजे दुप्पट किती होणार, तर दुप्पट म्हणजे 2 ने गुणाकार करायचा आहे आणि जे आपलं आन्सर येईल तोच आपला पर्याय होणार. म्हणजे 9 दुनी 18 1 उरलं आणि 8 दुनी 16 आणि 1 17 म्हणजे आपला पर्याय नंबर दुसरा हा बरोबर होणार. म्हणजे पर्याय नंबर दुसरा हा बरोबर आहे. या प्रकारे तुम्हाला लसावी आणि मसावी सोडवायची आहे. यानंतर लगेच आपल्याला दिलेलं आहे की दोन संख्यांच्या मसावी 70 असून त्यापैकी एक संख्या 140 आहे. तर 400 व 500च्या दरम्यान असलेली त्यापैकी संख्या शोधा. आता या क्वेश्चनला आपण तुम्हाला ऑप्शननीच करायचं आहे म्हणजे लॉजिक लावून करायचं आहे. आता लॉजिक कसं लावायचं तर 420, 465, 490 आणि 460 अशी आहे. आता तुम्हाला कळेल की इथं मसावी दिली आणि एक संख्या दिली आहे. आता म्हणजे 70 आणि 140. आता कसं म्हणजे 70 नी या संख्येला किती वेळा भाग जात आहे तर 2 वेळा भाग जात आहे, बरोबर का नाही. ठीक आहे. आता 70 नी 2 वेळा भाग जात आहे म्हणजे 140 ला पहिल्यांदा 70 ने भाग देऊन द्या म्हणजे किती तर 2 येईल. आता यानंतर काय करायचं तर या 70 नी या संख्येला पण भाग द्यायचा आहे. आता इथं भाग दिलं तर 70 नी भाग दिलं तर किती 6 उरेल, बरोबर का नाही. या संख्येला 70 ने भाग जात नाही आहे आणि या संख्येला पण दिलं तर इथं 7 उरत आहे, बरोबर का नाही. आणि या संख्येला भाग जात नाही आहे. तर आता यामधून जर 2च्या पटीत जी संख्या असेल तो आपला पर्याय असणार नाही आणि जे 2च्या पटीत नसणार तो आपला पर्याय बरोबर असणार. म्हणजे आता इथं पहा दोन्ही ही जी 6 आहे ही 3च्या पटीत आहे म्हणजे दोन्ही या 6ला भाग जात आहे परंतु 7ला भाग जात आहे का नाही. म्हणजे आपला पर्याय कोणता होणार तर पर्याय नंबर 3 हा बरोबर होणार. आता असं का बरं होत आहे तर याचं कारण म्हणजे असं की पहा बघा इथे 140 जर मी पहिली संख्या घेतली आणि त्यानंतर दुसरी संख्या जर 420 घेतली आणि या संख्येचा जर मी मसावी काढण्याचा विचार जर केला तर तुम्हाला कळेल की 140 ने या संख्येला 1 वेळा आणि या संख्येला 3 वेळा भाग जात आहे. तर आपली मसावी किती असणार मग 140 म्हणजे आपलं पर्याय मग चुकेल, बरोबर का नाही. म्हणून आणि इथं जर बघितलं तर 140 आणि इथं घेतलं 490
तर या संख्येला कितीने भाग जात आहे, तर 70 नेच जाईल. 70 दुनी 140 आणि 70 साता 490, म्हणजे आपलं जी मसावी आहे ती किती असणार, तर 70 असणार. म्हणून आपला पर्याय नंबर 3 हा बरोबर होणार. यानंतर लगेच क्वेश्चन पाहू. यानंतर दिला आहे की दोन संख्यांच्या मसावी, म्हणजे मागच्या प्रश्नासारखाच आहे हा. दोन संख्यांच्या मसावी 56 असून त्यापैकी एक 168 आहे, तर 300 ते 400 दरम्यान पहिल्यांदा काय करू, तर 168 या संख्येला 56 ने भाग देऊ. किती वेळा जाईल, तर 8 वेळा जात आहे असं समजून येत आहे. 8 वेळा जाईल का नाही, 3 वेळा जात आहे, बरोबर का नाही. तर 3 वेळा जात आहे, तर 3 नी पहिल्यांदा भाग देऊन द्या. नंतर काय करायचं आहे, पूर्ण पर्याय लिहून घ्यायचे आहे, म्हणजे या प्रकारे लिहायचे आहे. आणि यानंतर काय करायचे आहे, तर 56 ने कोणत्या संख्येला भाग जात आहे. आता 56 ने कोणत्या संख्येला भाग जात आहे तुम्ही देऊ शकता, आरामात देऊ शकता, काही गोष्ट नाही आहे इथं. 56 ने तुम्ही या प्रकारे पर्याय म्हणजे भाग देऊ शकता. आता 56 ने या संख्येला तर भाग जात आहे का, तर तुम्ही बघा इथं 5 ने जर आम्ही गुणाकार केला तर 6 पंचे 30 आणि 3 5 5 25 आणि किती 3 28 होणार, बरोबर का नाही. आता उरलं किती, तर 100 उरलं. 100 ला 56 ने भाग जात नाही, म्हणून हा तर पर्याय चुकला. आता इथं तुम्ही बघा, इथं जर आम्ही भाग देण्याचा प्रयत्न केला तर किती, तर 6 या संख्येला असा कोणत्या नंबरने म्हणजे गुणाकार करू की शेवटचा अंक 2 येणार. तर इथं 7 ने करा, 6 7 42 चे 2 उरलं 4, 7 5 35 35 आणि 3 39, म्हणजे इथं 392 येत आहे आणि इथं 382 आहे, म्हणजे हा पण आपला ऑप्शन चुकला. इथं जर दिलं तर पहा, इथं जर बघितल्यानंतर 300 म्हणजे 7 वेळा कपत आहे, म्हणजे इथं 7 येणार. आणि इथं 6 ने असा कोणत्या नंबरला गुणाकार करू की मागचा नंबर 6 येईल, तर म्हणजे 6 ने, तर 6 6 36 उरलं किती 3, 6 पंचे 30 म्हणजे 33, म्हणजे या संख्येला आपण 6 ने भाग जात आहे. आता इथं बघितल्यानंतर असे समजून येत आहे की ही जी 6 आहे ही 3 ने पूर्णपणे भाग जात आहे, पण 7 ला 3 ने भाग जात नाही, म्हणून आपला ऑप्शन नंबर दुसरा हा बरोबर असणार आणि पहिला ऑप्शन हा चुकेल. म्हणजे या 3 ऑप्शन पैकी दुसरा ऑप्शन, म्हणजे 4 ऑप्शन पैकी दुसरा ऑप्शन हा आपला बरोबर असणार. अशा प्रकारे तुम्हाला जर असे प्रश्न पोलीस भरतीला किंवा कोणत्याही एक्झामला जर विचारत असेल तर तुम्ही या प्रकारे सोडवू शकता. यानंतर लगेच आपल्या जवळ हा अपूर्णांकाचा क्वेश्चन आहे. आता अपूर्णांकाच्या लसावी आणि मसावी काढायची कशी. आता तुम्हाला एक म्हणजे सूत्र म्हणा किंवा एक गोष्ट म्हणा किंवा एक लहानशी एक फॉर्म्युला आहे असं म्हणाल तरी चालेल. जर तुम्हाला अपूर्णांकाची मसावी किंवा लसावी काढायची असेल, अपूर्णांकाची मसावी काढायची असेल तर पहिल्यांदा काय करायचं. आता इथं बघा, जर मी 2 आणि 3 लिहिलं तर 2 काय असणार, तर 2 अंश आहे आणि 3 काय आहे, तर 3 छेद आहे, बरोबर का नाही. तर इथं जर तुम्ही असं पाहिल्यानंतर असे लक्षात येत आहे की जी वरची संख्या असते ती अंश असते आणि जी खालची संख्या असते ती छेद असते. तर अपूर्णांकाची जर मसावी काढण्याचा विचार जर केला तर आठवणीत ठेवण्यासारखी गोष्ट अशी आहे की अंशाची मसावी आणि छेदाची लसावी. जर हा सूत्र जर तुम्ही लक्षात ठेवला तर तुम्हाला अपूर्णांकाची मसावी किंवा अपूर्णांकाची लसावी, आता अपूर्णांकाची लसावी कशी होणार, तर सेमच आहे, म्हणजे अंशाची काय काढायची आहे आपल्याला, अंशाची लसावी काढायची असेल आणि छेदाची मसावी, बरोबर का नाही. तर अशा प्रकारे तुम्हाला या 2 सूत्र म्हणजे अपूर्णांकाची मसावी जर काढायचं असेल तर कशी तुम्ही काढाल, तर अंशाची मसावी आणि छेदाची लसावी, आणि अपूर्णांकाची लसावी जर काढायची असेल तर अंशाची लसावी आणि छेदाची मसावी काढणं गरजेचं आहे. आता इथं बघा, इथं का दिलं आहे, तर 2/3
नंतर 3/4 नंतर 4/5 या अपूर्णांकाची लसावी किती आणि किंवा मसावी किती असं विचारलं आहे. तर आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे, लसावी काढायची आहे. आता लसावी कशी काढणार, तर जे वरची जी संख्या आहे त्यांची आपण लसावी काढू. आता वरची संख्या किती आहे, 2, 3 आणि 4. आता तुम्ही इथं बघितल्यानंतर असे करून येत आहे की 2 नी 2 संख्येला भाग जात आहे, म्हणून इथं काय लिहायचं आहे, 2 इंटू, बरोबर का नाही. आता इथं किती उरलं, तर इथं तर 3च्या 3च राहील आणि इथं किती, तर 2 राहील. किंवा तुम्ही असं पण करू शकता की 2, 3 आणि 4. आता यांची लसावी जर काढण्याचा प्रकरण झाला तर बे एक बे, इथं 3 आणि इथं बे दोन्ही 4, बरोबर का नाही. आता या 3 संख्याचा गुणाकार केल्यानंतर तुम्हाला काय मिळेल, तर लसावी मिळेल. तर 3 दुनी 6 आणि 6 दुनी 12, बरोबर का नाही. तर इथे किती होणार, तर 12 इथं होणार, बरोबर. आणि आपल्याला काय काढायचं आहे, छेदाची मसावी काढायची. आता छेदाची मसावी किती आहे इथं, तर इथं तुम्ही जर बघितल्यानंतर असे समजून येत आहे की या तिन्ही संख्येला कोणत्याही कॉमन नंबरने भाग जात नाही, म्हणून या तिन्ही संख्याची जी मसावी असेल ती एकच असेल, बरोबर. तर इथं 1 होणार, म्हणजे आपला एन्सर काय असणार, तर एन्सर आपला 12ला 1 नी जर भाग दिलं तर 12च येईल. म्हणजे आपली जी लसावी होईल ती किती होईल, तर 12 होईल. म्हणजे आपली जी लसावी आहे, अपूर्णांकाची जी लसावी आहे ती किती होणार, 12 होणार. यानंतर आपल्याला मसावी काढायची. आता मसावी कशी काढणार, तर मसावी या प्रकारे काढायची आहे. कसं, तर आपल्याला काढायचं आहे अपूर्णांकाची मसावी म्हणजे अंशाची मसावी. तर याच नंबरच्या आपण काय काढू, तर पहिल्यांदा मसावी काढू. आता आपल्याला कळेल की इथं जी संख्या दिली आहे याला कॉमन कोणत्याही नंबरने भाग जात नाही, म्हणून आपली जी अंशाची मसावी झाली ती किती होणार, तर 1 ही होणार. आणि छेदाची लसावी जर म्हटलं तर छेदाची लसावी म्हणजे या तिन्ही संख्येला कोणत्याही कॉमन नंबरने भाग जात नाही, म्हणून या तिन्ही नंबरचा काय करायचा आहे, गुणाकार. म्हणजे 5 20 आणि 20 3 60. म्हणजे आपली जी मसावी होणार ती किती होणार, तर 1/60 होणार. अशा प्रकारे तुम्हाला अपूर्णांकाची मसावी आणि लसावी काढायची आहे. यानंतर लगेच दुसरा क्वेश्चन याच क्वेश्चन वरती आहे. बघा इथं काय दिलं आहे की 2/3, 3/10 आणि 4/15 आणि 5/20 या अपूर्णांकाची मसावी किती आणि लसावी किती. आता मसावी काढायची आहे. आता मसावी कसे काढणार, तर सर जी अंशामध्ये जी संख्या दिली आहे पहिल्यांदा त्यांची आम्ही मसावी काढू. आता इथं कॉमन नंबरने भाग जात आहे का, तर नाही. तर वरती किती येईल, म्हणजे अंशामध्ये 1च येईल, बरोबर का नाही. आणि या खालची जी संख्या आहे म्हणजे छेदातील जी संख्या आहे यांची काय काढायची आहे, तर लसावी काढायची आहे. म्हणजे 3, 3, 10, 15 आणि 20 या चारही संख्येला कोणत्याही एका कॉमन नंबरने भाग जात आहे का, नाही. पण या 3 संख्येला तर जात आहे ना, तर ठीक आहे 5 ने इथं भाग द्या. म्हणजे 3 इथं 2 इथं 3 आणि इथं 4. आता 3 ने या कॉमन नंबर 2 नंबरला जात आहे, तर 1 2 आणि 1 नंतर 4. आता या संख्येला पण जात आहे, म्हणजे 1 1 आणि 2. आता जात आहे का, नाही. तर आता गुणाकार करा. 3 15, 15 दुनी 30 आणि 30 दुनी 60. म्हणजे आपली जी मसावी होणार ती किती होणार, 160 ही मसावी असणार. यानंतर लसावी काढायची आहे. म्हणजे लसावी किती होणार, तर अंशाची लसावी. आता अंशाची लसावी कशी काढणार, तर 2, 3, 4 आणि 5 यांची लसावी काढायची आहे. म्हणजे 2 नी भाग देऊ, 1 3 2 आणि 5. यानंतर कॉमन नंबरने भाग जात आहे का, नाही. तर 5 दुनी 10, 10 3 30 आणि 30 दुनी 60. म्हणजे अंशाची लसावी किती आली, 60. आणि आता आपल्याला छेदाची काय काढायची आहे, मसावी. आता इथं तुम्ही बघितल्यानंतर असे करून येत आहे की मसावी किती येत आहे, तर इथं कोणत्याही कॉमन नंबरने भाग जात आहे का, नाही. म्हणून इथं काय येईल, तर छेदाची मसावी 1 होणार. म्हणजे आपली जी लसावी निघाली आहे ती किती, 60. या प्रकारे तुम्हाला अपूर्णांकाची मसावी किंवा अपूर्णांकाची लसावी काढता येईल, बरोबर का नाही. यानंतर लगेच
दुसरा प्रश्न तुम्हाला दिला आहे. या प्रकारचा प्रश्न बहुधा तुम्हाला पोलीस भरती किंवा तलाठी भरतीमध्ये किंवा इतर सरळ सेवा भरती किंवा एमपीएससी गट ब गट क यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला दिसेल. म्हणजे काय म्हटलं आहे, 3 घंटा सुरुवातीला एकाच वेळी, नंतर अनुक्रमे 25 सेकंद, 18 सेकंद आणि 25 सेकंदाच्या फरकाने टोले देतात. तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोला देतील. म्हणजे असं म्हटलं आहे की 1 घंटा आहे ती सुरुवातीलाच टोल दिल्यानंतर एक 25 सेकंदानंतर देत आहे, एक 18 सेकंदानंतर देत आहे आणि एक 25 सेकंदानंतर देत आहे. तर तिन्ही टोले एकाच वेळी एका तासामध्ये किती वेळा वाजतील असं विचारलं आहे. म्हणजे ते तिन्ही जे टोले आहेत ते एका तासात एकाच वेळी किती वेळा टोले वाजतील किंवा टोले देतील असं विचारलं आहे. तर पहिल्यांदा आम्ही काय करू, तर जे आपल्याला व्हॅल्यू दिली आहे त्याच्या आम्ही एलसीएम काढू. तर याच क्वेश्चन मध्ये नाही तर तुम्हाला याच्या म्हणजे यासारखे क्वेश्चन कोणते, तर मैदानामध्ये असतात. म्हणजे एक मैदानामध्ये 3 खेळाडू पळत आहे, एक 20 सेकंद अगोदर, नंतर 25 सेकंद अगोदर, नंतर 50 सेकंद अगोदर ते पळाले, तर ते एकाच वेळी म्हणजे किती वाजता भेटतील असे पण काही क्वेश्चन असतात. किंवा सिग्नलचा एक क्वेश्चन आहे. म्हणजे एका चौरस्त्याजवळ 4 सिग्नल लावलेला आहे. तिथं एक सिग्नल 25 सेकंदानंतर, एक 18 सेकंदानंतर, एक 25 सेकंदानंतर आणि एक 50 सेकंदानंतर ते म्हणजे चेंज होतात, बरोबर, बदलतात. तर ते एकाच वेळी कसे बदलतील, तर असं काहीतरी क्वेश्चन असं तुम्हाला येत असतात. तर त्यांच्या पण काय करायचं आहे, तर त्यांच्या पण लसावी काढायच्या आहे. म्हणजे कसं, तर 25, 18 आणि 25. आता यांची लसावी जर काढण्याचा विचार केला तर कोणत्या कॉमन नंबरने भाग जात आहे, सर 25 ने भाग जात आहे. ठीक आहे, तर 25 ने 1 वेळा, 18 वेळा आणि 1 वेळा. आता कोणत्याही कॉमन नंबरने भाग जात नाही म्हणून काय करू, तर 25 आणि 18चा गुणाकार म्हणजे 25 गुणिले 18. तर 18 पंचे 90, 90 से 0 उरलं किती 9, 18 दुनी 36 आणि 9 45 म्हणजे 450 सेकंदांनी ते का करतील, एक टोला देतील. म्हणजे एक टोला तिन्ही जी घंटी आहे म्हणजे तिन्ही जी टोले आहेत ती किती, तर 450 सेकंदानंतर देतील, बरोबर का नाही. तर आता इथं विचारलंय की एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा म्हणजे टोले देतील, बरोबर का नाही. तर एका तास म्हणजे किती सेकंद, 1 तास बरोबर किती सेकंद, तर सर 1 तास बरोबर 36 सेकंद होत आहे, बरोबर. तर आता तुम्ही जर हे लक्षात नाही आहे तर कसे कराल, तर 1 तास म्हणजे किती मिनिटं, तर 60 मिनिटं आणि 1 मिनिट म्हणजे किती सेकंद, तर 60 सेकंद, बरोबर. तर 60 नी 60चा गुणाकार केला तर तुम्हाला किती भेटेल, तर 3600 मिळेल, बरोबर का नाही. आता 3600 डिवाइड बाय 450 करायचे आहे. तर 3600 भागिले 450. आता 1 0 आणि 1 0 कपेल. आता 9 नी इथं 5 वेळा आणि 9 नी इथं 40 वेळा आणि 5 नी इथं 8 वेळा भाग जाईल. म्हणजे 8 टोले तर एका तासामध्ये 8 टोले मिळणार. परंतु त्यांनी म्हटलं आहे की 3 टोले सुरुवातीला 1 टोले देत आहे. म्हणजे इथं 1 प्लस करायचे आहे. म्हणजे किती, तर 9 टोले. एकूण किती टोले होणार, तर एका तासामध्ये एकूण 9 टोले असणार. म्हणजे आपला पर्याय नंबर 3 बरोबर असणार. या प्रकारेच एक क्वेश्चन आहे. इथं पहा, इथं बघितल्यानंतर असं समजून येत आहे की 8 मीटर रुंदी व 18 मीटर लांबी असलेल्या सभागृहाच्या जागेवर समान आकाराच्या मोठ्यात मोठ्या चौरसाकृती किती फरशा, म्हणजे एक कमरा आहे, एक कमरा कितीचा आहे, तर 8 मीटर आणि 18 मीटर म्हणजे 8 मीटर रुंदीचा आहे आणि 18 मीटर म्हणजे कसं, तर या प्रकारचे एक रूम आहे ज्याची लांबी जी आहे 18 मीटर आहे आणि रुंदी जी आहे ती 8 मीटर आहे. असं आहे. तर हा एक कमरा आहे. इथं काय करायचं आहे, तर आपल्याला फरशा बसवायच्या आहे. म्हणजे अशी फरशी आहे, टाइल्स अशी बसवायची आहे. तर किती टाइल्स लागेल, म्हणजे
हा जो रूम आहे यामध्ये किती टाइल्स लागेल. आता तुम्हाला कळेल की पहिल्यांदा तर या रूमच्या पूर्ण आम्ही क्षेत्रफळ काढून घेऊ, बरोबर का नाही. आणि क्षेत्रफळ काढल्यानंतर या टाइल्सचा पण क्षेत्रफळ काढणं गरजेचं आहे, बरोबर का नाही. तर इथं पण टाइल्सचं काय काढायचं आहे, तर क्षेत्रफळ काढायचं आहे. तर कसं काढू, तर पहिल्यांदा 8 आणि 18चे मसावी काढू, म्हणजे एचसीएफ काढून घेऊ. तर 8 18चं जर तुम्ही मसावी काढलं तर या दोन्ही संख्येला कोणत्या कॉमन नंबरने भाग जात आहे, तर 2 ने जात आहे. किती वेळा, तर इथं 4 वेळा आणि इथे 9 वेळा. या दोन्हीला कोणत्याही कॉमन नंबरने भाग जात आहे का, तर नाही. तर 2 आपली काय आली, तर मसावी आली. तर पहिल्यांदा काय काढायचं आहे, मसावी काढायची आहे. आणि आता काय करायचं आहे, तर यांच्या क्षेत्रफळाला या जी मसावी आली आहे ती या टाइल्सची एका बाजूची लांबी आहे. म्हणजे आता एक टाइल्स म्हटलं, आता टाइल्स कशी असते, ते एक चौरस असते. म्हणजे 2 जर त्याची लांबी असली तर रुंदी पण किती असेल, 2च असेल, बरोबर का नाही. तर याचा पण क्षेत्रफळ घेऊ आणि या जागेचा पण क्षेत्रफळ काढू. म्हणजे क्षेत्रफळने जर भाग दिलं तर आपल्याला एकूण टाइल्स मिळेल. म्हणजे 8 गुणिले 18 अपॉन 2 गुणिले 2, बरोबर का नाही. आता इथं भाग दिल्यानंतर बेदुनी 4 म्हणजे 4 दुनी 8 म्हणजे 18 दुनी 36. म्हणजे या जागेवर किती फरशा बसवता येईल, तर एकूण 36 फरशा बसवता येतील. म्हणजे आपला पर्याय नंबर 3 हा बरोबर होणार. असे जो प्रश्न आहे. यानंतर पुढचा प्रश्न सेम प्रश्न आहे. इथं पण दिला आहे की 15 इंच गुणिले म्हणजे बाय म्हणतात इथं गुणिलेला 15 इंच बाय 20 इंच बाय 25 इंच मापाच्या खोक्यात मोठ्यात मोठी बाजू असलेली एकूण किती घनाकृती ठोकळे. आता घनाकृती ठोकळे म्हणजे हा जो दिला आहे इथं 15 20 आणि 25. तर हा कसा आहे, तर हा इष्टिका चिती आहे, बरोबर का नाही. आता इष्टिका चिती कशी, म्हणजे एक पुस्तक तुम्ही जर बघितलं असेल तर तुम्हाला ते कळेल. म्हणजे त्याची लांबी पण असते, रुंदी पण असते आणि उंची पण असते, बरोबर का नाही. तर लांबी, रुंदी आणि उंची ज्यामध्ये असते तोच म्हणजे आपला काय होते, तर इष्टिका चिती होते, बरोबर. तर आता इथं काय करायचं आहे, तर घनाकृती ठोकळे इथं पण बसवायचे आहे. तर कसं, तर पहिल्यांदा यांचं काय काढू आम्ही, तर मसावी काढून घेऊ. तर 15 20 आणि इथं 25 आहे, 25 या तिन्ही मध्ये एका कॉमन नंबरने भाग जात आहे का, तर हो. कितीने, तर 5 ने. 5 ने 3 वेळा, 4 वेळा आणि इथं 5 वेळा. आता या संख्येला कॉमन नंबरने भाग जात आहे का, तर नाही. तर 5 आपली काय होणार, तर मसावी होणार. काय होणार, मसावी. आता आपल्याला कसं करायचं आहे, तर पहिल्यांदा हा जो खोका आहे या खोकाचा आपल्याला काय घनफळ काढायचं आहे. आणि घनफळ काढल्यानंतर जी खोका आहे म्हणजे जी मसावी आली आहे, म्हणजे इथं जी ठोकळे ठेवायचे आहे तिचं पण काय करायचं आहे, आपल्याला घनफळ काढायचे. म्हणजे कसं, तर 15 × 20 × 25 डिवाइड बाय 5 × 5 × 5, बरोबर का नाही. आता या प्रश्नाला सोडवू. किती, 5 ने 5 वेळा कपेल, 5 ने 4 वेळा कपेल आणि 5 ने 5 कॅन्सल होईल. म्हणजे किती, तर 15 × 60 म्हणजे 15 बाय 20 बाय 25 मापाच्या खोक्यात मोठ्यात मोठी बाजू असलेली एकूण किती घनाकृती ठोकळे मावतील, तर एकूण 60 घनाकृती ठोकळे मावतील. म्हणजे आपला पर्याय नंबर 2 बरोबर आहे. यानंतर लगेच दुसरा क्वेश्चन दिला आहे. कसं दिला आहे की गीताकडे असलेली एकूण मण्यांपैकी प्रत्येक मण्यात 8 मणी याप्रमाणे माळा केल्यास 4 मणी उरतात आणि 21 मण्याची एक माळ याप्रमाणे माळा केल्यास 4 मणी उरतात. तर गीताजवळ कमीत कमी किती मणी आहे. आता इथं आपल्याला कमीत कमी विचारलं आहे की कमीत कमी किती मणी असेल, बरोबर का नाही. आता तुम्हाला सर्व प्रथम काय करायचं आहे, तर ऑप्शन घेऊन घ्यायचे आहे. म्हणजे असं, बरोबर का नाही. आता इथं काय करायचं आहे, तर इथून 4 मायनस करायचे आहे. म्हणजे 4 मायनस केल्यानंतर आपल्याला किती मिळेल, तर 108
18 मिळेल. इथं 204 मायनस केल्यानंतर 252 मिळेल. इथं 4 मायनस केल्यानंतर 244 मिळेल आणि इथं 4 मायनस केल्यानंतर 126 मिळेल. आता 18 किंवा 21, 18 किंवा 21, 18 आणि 21 या दोन्ही संख्येने कोणत्या संख्येला भाग जात आहे, तर तुम्हाला लक्षात येईल की 118 ला 18 ने भाग जात नाही. या संख्येला जात आहे का, तर 18 एक 18, उरलं किती, तर 7 उरलं. 18च्या 72 म्हणजे 18 ने भाग जात आहे. आता 21 ने जात आहे का, तर 21 एक 21, 4 उरलं. 21 दुनी 42 म्हणजे या संख्येला भाग जात आहे. बरोबर का नाही. आता या संख्येला आपण देऊ बघू. म्हणजे 18 एक 18, किती उरलं, 6 उरलं. आणि 64 ला 18 ने भाग जातो का, नाही. म्हणजे हा पण चुकलं. आता 18 ने 18 सक नाही 18 साती 126 होत आहे. म्हणजे 18 ने या संख्येला पण भाग जात आहे. आणि 21 सक 126 पण या संख्येला दोन्ही नंबरनी भाग जात आहे. बरोबर का नाही. या दोन्ही संख्येला भाग जात आहे. आता इथं विचारलं काय आहे की कमीत कमी किती मनी होते. कमीत कमी म्हणजे काय, तर लहानात लहान आपल्याला संख्या काढायची आहे. आता ही संख्या आणि ही संख्याचा कंपॅरिझन जर केला, तुम्हाला दिसेल की ही संख्या मोठी आहे आणि ही संख्या लहान आहे. म्हणजे कमीत कमी त्याच्याजवळ किती होतं, तर 130 मनी त्याच्याजवळ होतं. म्हणजे गीताजवळ एकूण किती मनी होतं, तर 130. आणि जर तुम्हाला हे जर समजलं नसेल तर तुम्ही असं पण करू शकता. कसं तर इथं 18 आणि 21च्या तुम्हाला काय काढायचं आहे, तर एलसीएम काढायचं आहे. म्हणजे 21 आणि 18च्या एलसीएम काढायचं आहे. आता या दोन्ही संख्येला कोणत्या कॉमन नंबरने भाग देत आहे, तर 3 नी. 6 वेळा आणि 7 वेळा. आता जात आहे का, नाही. आता या 3 नंबरचा गुणाकार करू. म्हणजे 3 6 7 42 आणि 42 गुणिले 3 केलं तर किती होणार, तर 3 दुनी 6 आणि 4 तिरी 12 आणि उरत किती आहे त्यांच्याजवळ मनी, प्रत्येक वेळी त्यांच्याजवळ 4 उरत आहे. म्हणून इथं काय करायचं, 4 प्लस म्हणजे 130 हा आपला बरोबर आन्सर असणार. म्हणजे आपला पर्याय नंबर 4 हा बरोबर असणार. यानंतर लगेच तुम्हाला दिलं आहे की 1चा फरक असलेल्या 2 सहमूळ संख्यांची लसावी 552 आहे, तर त्यापैकी लहान. आता तुम्हाला मी सांगितलं आहे आणि तुम्ही जर संख्या पद्धती जर तुम्ही पाहिली असेल तर तुम्हाला समजून येईल की सहमूळ संख्याची जी मसावी असते ती 1 असते आणि लसावी काय असते, त्या 2 संख्याचा गुणाकार म्हणजेच त्यांची लसावी 1 असते. आता सहमूळ म्हणजे 552 इथं दिलं आहे. 552. आता 552 च्या जवळ कोणता परफेक्ट स्क्वेअर येत आहे, तर तुम्ही म्हणाल की सर 529 येत आहे. आता 529 कशाचे स्क्वेअर आहे, तर 23 आहे. तर 23 आणि त्याच्या पुढील संख्या कोणती आहे, म्हणजे 24. आता इथं विचारलं आहे तर त्यापैकी लहान संख्या कोणती, तर कोणती आहे लहान संख्या, तर 23. म्हणजे आपला पर्याय नंबर 1 बरोबर असणार. अशा प्रकारे तुम्हाला काढायचं आहे. यानंतर लगेच शेवटचा प्रश्न आहे की 3 अंकी 2 संख्यांच्या मसावी व लसावी अनुक्रमे 37 व 777 आहे, तर त्या संख्यातील फरक किती. मागच्या व्हिडिओला या प्रकारचे आम्ही प्रश्न पाहिले आहेत. म्हणजे 777 ला पहिल्यांदा मी सांगितलं आहे की कोणत्याही लसावीला जर मसावीने भाग दिले तर आपल्याला एक भागाकार मिळतो. त्या भागाकाराचा आपल्याला असा अवयव करायचा आहे की ज्यांची मसावी 1 मिळेल असं. म्हणजे या 777 ला जर आम्ही 37 ने भाग दिलं तर तुम्हाला समजून येईल की 37 दुनी किती होत आहे, तर 37 दुनी 74 होत आहे. उरलं किती, 3 आणि 37 एक 37, 21 मिळाला भागाकार. या भागाकाराच्या असं विभाजन करायचे आहे की ज्यांची मसावी 1 येईल. म्हणजे 3 आणि 7, बरोबर का नाही. 3 7 21. आता आपल्याला काय विचारलं आहे की फरक किती. आता फरक म्हणजे या दोन्ही संख्येमध्ये फरक किती दिसत आहे, तर सर 4चा. आता 4 ने या संख्येला गुणाकार करायचं म्हणजे आपला आन्सर येईल. म्हणजे 7 तिरी 21 चे 1 उरलं 2, 4 तिरी 12 आणि 2 14 म्हणजे 141. म्हणजे
728 उरलं 2, 4 3 12 आणि 2 14 म्हणजे 148 म्हणजे पर्याय नंबर 2 हा आपला बरोबर होईल. अशा प्रकारे तुम्हाला लसावी आणि मसावी हा भाग नंबर 2 आहे. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ म्हणजे मागचा व्हिडिओ तुम्ही जर बघितला तर तुम्हाला हा व्हिडिओ लवकरच समजेल. आणि जर तुम्हाला आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रापाशी पाठवा, जेणेकरून त्यांना पण एक संधी मिळेल. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला गोंदिया मॅथ्सवाला म्हणून चॅनलला सबस्क्राईब नाही केला असेल तर तुम्ही पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला जरूर दाबा. आणि आपला एक टेलिग्राम ग्रुप आहे म्हणजे पेज आहे गोंदिया मॅथ्सवाला म्हणून, ते तुम्ही जॉईन करून घ्या. म्हणजे आजची जी शिकवलेली PDF आहे ती त्या ग्रुपवरती तुम्हाला मिळेल. धन्यवाद.